नमस्कार मित्रांनो, मी जयकुमार माडी. तर आजचा व्हिडिओचा विषय असा आहे की लेअर पोल्ट्रीमध्ये जे अंड्यांमध्ये जे व्हेरिएशन असतं, छोटं असणं, मोठं असणं, त्यानंतर डबल गिलचा अंडा येणं किंवा अंड्यांवर असे छर्रे येणं किंवा अंड्यांची जी शेलची क्वालिटी असते ती ड्रॉप होणं किंवा कोंबडीचं अंड पिऊन घेणं, यामागे कुठले कोणकोणते कारण असतात, कुठले जे फॅक्टर्स असतात जे अंड्याच्या साईजवर अफेक्ट करत असतात. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण त्याचबद्दल बोलणार आहोत. तर जे काही म्हणजे फॉल्ट असे अंडे दिसले की या अंड्यामध्ये हा प्रॉब्लेम दिसतोय, तर मी काय केलं, आपल्या बॅच मधून ते अंडे सगळे कलेक्ट केले आणि ते सगळे एका याच्यामध्ये गोळा करून घेतलेले आहेत मी. आता त्या प्रत्येक सॅम्पल बद्दल मी तुम्हाला एक वेगवेगळी इन्फॉर्मेशन देईल. तर सगळ्यात आधी असतं हे एकदम असं पुलेट अंडा बघू शकता. हे दोघांची साईज एकदम छोटी आहे. जास्तीत जास्त या जे अंड्याचे वजन असेल ही 25 ते 30 ग्रॅमच्या यापेक्षा जास्त नसेल. याचाही तोच प्रॉब्लेम आहे. तर हा प्रॉब्लेम नेमका कसला याबद्दल मी तुम्हाला भरपूर 2 व्हिडिओ तर पूर्ण माहिती दिलेलीच आहे. कधी कधी विषय असा असतो, ही जी साईज आहे ही पुलेट साईज असते. ही कोंबडी जेव्हा प्रोडक्शन पिकला असतं त्यावेळी ही पुलेट साईज असते. पण जेव्हा कोंबडी मिडल एजला आली किंवा जेव्हा तिची वय होत आली त्यावेळी पण पक्षीमध्ये आयबीचा प्रॉब्लेम दिसतो. तर हे आयबी मुळे पण होऊ शकतं. बुलेट अंड असं नाही की फक्त पक्षी ग्रोविंगला असताना किंवा प्रोडक्शन पिकला असताना अंड्याची साईज कमी असते, असं काही नसतं. तर ही असते आपली नॉर्मल साईज. ही एकदम ही आपला 25 नंतर पक्षी आला की ही बी असते. तर 50-53 ग्रॅमचं आपलं नॉर्मल साईज अंड असतं, याबद्दल काही नाही. आता राहिली ही गोष्ट, तर या बघू शकता याला शेलच नाहीये. हा प्रॉब्लेम कधी येतो, जेव्हा एक सर्टन एज नंतर 53-54च्या वरती पक्षी गेला तर जास्त एजिंग मुळे काय होतं, जे काही एसेन्शियल जे ऍसिड्स असतात कोंबडीच्या बॉडीमध्ये त्याची कमतरता येऊ लागते. जसं की कॅल्शियम झालं, अम्युनो ऍसिड्स झाले, हे सगळे कमी झाल्यामुळे जी प्रोडक्शन जे अंड्याची क्वालिटी असते ती साईज ड्रॉप होणं किंवा त्याच्यावर छर्रे येणं किंवा त्याची ही अशी शेल जाणं. तर कधी कधी या गोष्टी फक्त की असं नसतं की फक्त एजिंग होणं किंवा त्यानंतर फील्डमध्ये काही प्रॉब्लेम नाही, असं नसतं. कधी कधी सडनली टेम्परेचर तुमचं हाय झालं, हिटचा प्रॉब्लेम मुळे पण कोंबडींची जे आपल्या अंड्यांची साईज कमी होणं असतं. त्यानंतर पाण्यामध्ये पण आपल्या कधी कधी जर फॉल्ट असला, पाण्याचा पीएच व्हॅल्यू जर जास्ती राहिली तर त्यामुळे पण कोंबडींना त्रास होतो. त्यानंतर आणि दुसरी प्रॉब्लेम म्हणजे की हे तुम्ही बघू शकतात, हे अंड कुठूनच फुटलेलं नाहीये. आता तुम्ही बघू शकता हे फोडलेलं नाहीये, हे अंड कोंबडीने पिलेलं आहे. तर विषय असा असतो की कोंबडी अंडे का पिते, जिथं ज्या पिंजऱ्यामध्ये ही अशी प्रॉब्लेम दिसली त्या कोंबडीला तुम्ही एकदा चेक करून घ्यायचं. तिच्यामध्ये तुम्हाला कॅल्शियमची कमतरता ही कमीच दिसेल. कोंबडीला जेव्हा कॅल्शियमची कमतरता राहिली तेव्हाच कोंबडी अंड पिते, त्याशिवाय कोंबडी असे काही करत नाही. मग ह्या गोष्टींना जर कधी प्रिव्हेंट करायचं राहिलं त्याच्यासाठी आपण भरपूरशी जर मेडिसिन्स असतात किंवा आपलं फीडिंग जेव्हा आपण करत असतो फीडमध्ये तर आपला इन्ग्रेडियंट असतोच मार्बल. पण जर त्याच्यानेही प्रॉब्लेम सॉर्ट आउट होत नसतील तर मार्केटमध्ये भरपूरसे जे प्रोडक्ट्स असतात जे कॅल्शियम जे तुमची जी कॅल्शियम लेवल असतात ते मेंटेन करण्याचं काम करतात. आता हे सगळ्यात तुम्हाला हे दाखवतो की ह्या साईजची जी अंड आहे हे एकदम जवळजवळ 60 ग्रॅम पर्यंत अंडा येतो. तर याला जम्बो अंडा म्हणतात. याच्यामध्ये तर हे काही याला कुठला डिसीज वगैरे नसतो. याच्यामध्ये फक्त एक असतं की जे आपले ह्युमन्स मध्ये बघतो आपण ट्विन्स बेबी होणं, जुळवा बाळ होणं, हे त्याचपैकी एक प्रकार असतो. हे जे अंड असतं हे डबल फर्टिलाइज असतं. याच्यामध्ये दोन जीवांचं जीवाणू असतात, त्याच्यामुळे हे अंड इतरांपेक्षा जास्त मोठं दिसतं. याबद्दल एक बऱ्याचशा लोकांनी मिथ्स वगैरे क्रिएट केलं असतं. हा कुठला डिसऑर्डर पैकी हा एक भाग नसतो. तर तुम्हाला मित्रांनो, तुम्हाला जर ह्या व्हिडिओचं तुम्हाला जास्त इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, तुम्हाला असेच आणखी व्हिडिओज पाहिजे असतील किंवा तुमच्याही मनात जर काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारत जा. आणि तुम्हाला आणखी असे नवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा. नमस्कार.